8 आरोपींना अटक केलेली आहे। तर आम्ही स्ट्रिक्टली त्यांना मागणी केलेली आहे की शहरातले सर्व हातभट्टी व्यवसाय जेणेकरून पुढे अशा घटना, दुर्दैवी घटना, खूप दुर्दैवी आणि खूप अशी वेदनादायी घटना आहे। आत्ता फुगेवाडी गावावर पूर्ण शोककळा पसरलेली आहे। तर हातभट्टी धंदे पूर्णपणे बंद करावेत। एक्साईज कमिशन आणि पोलिसांनी मिळून ती कारवाई करावी। तसेच या कुटुंबियांना सुद्धा आम्ही आता भेटायला जाणार आहोत। सरकारला विनंती करणार आहोत की कुटुंबियांच्या दुःखावर अंतरून घालण्यासाठी आपण काहीतरी मदत करावी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सुद्धा आम्हाला जी शक्य असेल ती मदत करायला आम्ही तत्पर आहोत। अनेक वर्षांपासून हे अवैधरित्या असं दारूचा व्यवसाय सुरू होता। का आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यावर उपाययोजना नाही, हे धंदे बंदच करावेत असे स्पष्ट निर्देश केलेत। ज्या हातभट्टीचे व्यवसाय आहेत ते शहरातील संपूर्ण बंद करावेत। भाऊ, एकंदरीत पाहता शहरात काही ठिकाणी हे अवैध धंदे पात्रशीर टाकून अवैधरित्या बांधकाम करून त्यांनी चालू केले, त्याच्यावर तुम्ही JCB लावणार ना? 100%। आता CP साहेबांनी पण तसेच निर्देश दिल्यात एक्साईज कमिशनला पण, आणि आत्ता आयुक्त साहेब आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार असतील, आमचे पदाधिकारी असतील, आता उमाताई सोबत आहेत, खाडे सर आहेत, वैशालीताई आहेत, आम्ही आयुक्त साहेबांबरोबर मिटिंग घेऊन जे कोणी अवैध धंदे करते अशा प्रकारे ते अतिक्रमण कारवाई करून ते काढून टाकू। जी घटना घडली त्याला जे दोषी आहेत त्यांच्यावरती काय कारवाई व्हावी अशी तुम्ही सांगितलं? आता ते सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकतो, दुसरा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ शकत नाही, आणि पोलीस चांगल्या प्रकारे त्याच्यावर चौकशी करून त्यांना योग्य ती कारवाई करतील त्यांची। कोणावर? या प्रकरणाला विरखा म्हणून जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर अगोदर गुन्हे दाखल आहेत, आणि वानखेडे जो अटक करण्यात आला आहे त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल आहेत। त्यांचा धंदा आता कायमचा बंद होणार, इथून पुढे कधी त्यांचा धंदा तुम्हाला चालू झालेला दिसणार नाही। आणि पोलिसांना आमची यावर का मागणी असेल मुख्यमंत्री साहेबांना, ते गृहमंत्री आहेत राज्याचे, जर त्यांनी असं वारंवार ते करत असतील तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना अद्दल घडवावी अशी आम्ही मागणी करू। किती जणांचा मृत्यू झालाय, काय अधिकृत आकडा तुमच्यापर्यंत आलेला? आपल्या शहरातील 9 जणांचा आणि पुणे शहरातील 4 जणांचा, असा 13 जणांचा मृत्यू झाला आहे असा आकडा आत्तापर्यंत, आणि बाकी 2 रुग्ण सिरियस आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।